नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले जा. आपण दररोज चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. आज दिनांक 24 जुलै. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 15 महत्वाचे प्रश्न. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू अव्वल स्थानावर कायम आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डॅरिल मिचेल. दुसरा प्रश्न आहे, आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 10 खेळाडूंमध्ये भारतातील एकूण किती फलंदाजांचा समावेश आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 3. तिसरा प्रश्न, जुलै 2026 च्या आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 801 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कोणता भारतीय फलंदाज आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, शुभमन गिल. तर महत्वाची माहिती बघा, आयसीसी वन डे क्रिकेट फलंदाजी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी न्यूझीलंड या देशाचा आहे डॅरिल मिचेल, ज्यानं 802 गुणांसह पहिल्या क्रमांकावर तो कायम आहे. तर भारतीय फलंदाजाचे स्थान काय आहे? दुसरे स्थान शुभमन गिल 801 गुण, म्हणजे एका रन तो मागे आहे. तिसरे स्थान विराट कोहली 767 गुण. चौथे स्थान रोहित शर्मा 758 गुण. चौथा प्रश्न बघूया, चौथ्या चेन्नई ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद कोणत्या देशाच्या अलीरेझा फिरुझा यांनी पटकावले? तर या आहे फ्रान्स या देशाच्या. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, पाचवा प्रश्न क्रमांक 5. चौथ्या चेन्नई ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अलीरेझा फिरुझाने कोणत्या भारतीय ग्रँड मास्टर विरुद्ध सामना बरोबरीत म्हणजे ड्रॉ मध्ये सोडवत विजेतेपद मिळवले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्जुन एरिगेसी, ऑप्शन सी. तर चौथी ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा, जिचा विजेता फ्रान्सचा ग्रँड मास्टर अलीरेझा फिरुझा. तर अंतिम सामना, अंतिम फेरीत भारताच्या अर्जुन एरिगेसी विरुद्धचा सामना ड्रॉ झालेला आहे. त्याने हे विजेतेपद मिळवलेले आहे. सहावा प्रश्न, जून 2026 च्या आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणारा नाथन स्मिथ हा कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज आहे? तर हा आहे न्यूझीलंड, ऑप्शन बी. आपण मुद्दाम असे प्रश्न का घेतो? प्रश्न असा येऊ शकतो की आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे नाथन स्मिथ. कोणत्या देशाचा आहे? म्हणजे याच्यातून एका प्रश्नातून 2 प्रश्न कव्हर होतात. सातवा प्रश्न, जून 2026 साठी आयसीसी वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेती डॅनी वॅट ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ही आहे इंग्लंड या देशाची, ऑप्शन बी. आठवा प्रश्न, 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा साऊथ एशियन गेम्स कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सर्वांचा प्रिय देश पाकिस्तान. नवा प्रश्न, वाहतुकीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे परिवर्तन योजना, ऑप्शन बी. असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न, 17व्या कृषी नेतृत्व परिषद 2026 मध्ये फलोत्पादन म्हणजेच हॉर्टिकल्चर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी कोणत्या राज्याला कृषी नेतृत्व 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे गुजरात या राज्याला, ऑप्शन सी. असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 11वा प्रश्न, पॉलिसी बाजार. पॉलिसी बाजार ही जी वेबसाईट किंवा ब्रँड आहे, नुकतीच कोणाची नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून अधिकृत नियुक्ती केलेली आहे? तर अलीकडच्या जाहिरातीतून तुम्हाला लक्षात आलंच असेल, अमिताभ बच्चन यांच्या खूप जाहिराती येत आहेत पॉलिसी बाजारच्या. तर अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून यांची नियुक्ती पॉलिसी बाजारने केलेली आहे. पुढचा प्रश्न 12वा, उत्तराखंड मधील पहिले जीआय टॅग्ड उत्पादन दालन कोठे सुरू करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हल्द्वानी, ऑप्शन सी.
13वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेच म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC ने नुकताच कोणत्या देशाला अधिकृतपणे आपला 111वा सदस्य म्हणून सामील करून घेतले आहे? तर ICC ने मॉरिशस या देशाला सामील करून घेतलेला आहे. कितवा सदस्य म्हणून? 11वा सदस्य. म्हणजे प्रश्न कसा येऊ शकतो? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॉरिशस या देशाला अधिकृतपणे आपला कितवा सदस्य म्हणून सामील करून घेतले? तर त्याचं उत्तर 111वा. किंवा असं आलं तर कोणत्या देशाला घेतलं? तर मॉरिशस. कुणी घेतलं? तर ICC ने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने. म्हणजे कसंही केलं आलटून पालटून. कन्सेप्ट क्लिअर असली की कितीही प्रश्न विचारले जाऊ द्या. 14 प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील पहिल्या अर्बन नाईट सफारीला उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात मंजुरी दिली आहे? तर ही दिलेली आहे लखनौ शहरात. लखनौ शहर जे उत्तर प्रदेशची राजधानी आहे. 15 प्रश्न, इंडियन वाईल्ड लाईफ इकॉलॉजी कॉन्फरन्सची म्हणजेच IWEC ची दुसरी आवृत्ती हरियाणातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सोनीपत, ऑप्शन बी. संक्षिप्त स्वरूपात ही सगळी माहिती बघूया. 24 जुलै 2026 च्या चालू घडामोडी. ICC पुरस्कार जून 2026 पुरुष नाथन स्मिथ जो की न्यूझीलंड देशाचा आहे. महिला डॅनी वॅट हॉज या इंग्लंड देशाच्या आहे. यांना ICC पुरस्कार जून 2026 चा प्लेअर ऑफ द मंथ मिळालेला आहे. तर इतर महत्वाचे मुद्दे, 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा पाकिस्तान येथे यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परिवर्तन योजना दिल्ली सरकारकडून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तिची मंजुरी करण्यात आलेली आहे. कृषी नेतृत्व पुरस्कार 2026 फलोत्पादन क्षेत्रातील कामगिरीसाठी गुजरात राज्याचा गौरव करण्यात आलेला आहे. तर पॉलिसी बाजारचे ब्रँड अँबॅसिडर अमिताभ बच्चन ठरलेले आहे किंवा बनलेले आहेत. उत्तराखंडचे पहिले GI टॅग दालन हल्द्वानी येथे सुरू झालेले आहे. तर ICC चा 111वा सदस्य देश मॉरिशस देश बनलेला आहे. भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी लखनौ जी की उत्तर प्रदेशची राजधानी आहे या शहरात. तर दुसरी भारतीय वन्यजीव पर्यावरण शास्त्र परिषद म्हणजेच IWEC सोनीपत हरियाणा या ठिकाणी भरलेली आहे. तर मित्रांनो, हे होते 24 जुलै 2026 च्या संदर्भातले महत्वाचे 15 प्रश्न. 24 जुलैचे प्रश्न म्हणजेच 23 जुलैला घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचं आपण आदल्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी. तर आजचा जो विषय आहे 24 जुलैचा तो 25 जुलैच्या व्हिडिओत येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. MPSC ची ऍड आलेली आहे. त्यामध्ये तलाठी भरतीचा जो जागा निघालेल्या आहे तलाठी भरती आणि इतर, तर याच्यावर आपण उद्या आपला एक व्हिडिओ येईल, डिटेलिंग जाहिरात, ठीक आहे. आणि त्यानुसार आपले चालू घडामोडीचे व्हिडिओ येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. थँक्यू सो मच.